आज आपण बनवू गणपतीच्या भोगासाठी खास बेसन आणि मलाईचा गोड मोदक। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। चला आता आपण मोदक बनवून घेऊ। मोदक बनवण्यासाठी मी अर्धा कप तूप घेतला आहे, याच्यातलं 2 चम्मच तूप टाकी घेऊ। सर्व तूप एकदाच नाही टाकायचं, मग बेसन जगा ठेवी जाता। तूप गरम झालं आहे, त्याच्यात 1 कप बेसन टाकू आणि एकसारखं चालवत आपण कमी गॅसवर बेसन भुजी घेऊ। एकसारखं चालवत राहायचं, नाही तर बेसन कडेल चिपकीन। आता परत 2 चम्मच तूप टाकी घेऊ। तूप टाकीसन थोडंसं परत भुजी घेऊ। हे पाव कप मलाई घेतली, हे बी आपण टाकी घेऊ थोडी थोडी करीसन। थोडी थोडी टाकत राहिली म्हणजे बेसनचा दाना चांगला फुलतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री आहे। मलाई टाकीसन बी आपण बेसन भुजी घेतला आहे। पाव कप खोबऱ्याचा बुरा टाकू। खोबऱ्याचा बुरा टाकीसन बी एकसारखं चालवत आपण 1-2 मिनिट भुजी घेऊ। हे मोदक तसे लवकर बनता, जास्त वेळ लागत नाही। आता आपण हे पिठी साखर वापरली आहे, 1 कप पिठी साखर टाकली आहे। ते बी आपण एकसारखी चालवत अशी कालवी घेऊ चांगली। आता पहा मिश्रण कढई सोडायला लागलाय, म्हणजे मिश्रण मोदकसाठी तयार आहे। आता गॅस बंद करीसन खाली उतरू किंवा 10 मिनिट थंड होऊ देऊ। थंड झाला आहे, आता 1 चमचा वेलची पावडर टाकू आणि चांगलं कालवी घेऊ। आता या वेळेला तुम्ही तुमच्या आवडतीचे ड्रायफ्रूट टाकू शकता। मी ना हे पिस्त्याचे काप वापरले, तसे मिश्रणात बी कालवू शकता, पण आता हे साच्यात लावले म्हणजे वरतून छान दिसतात दिशाने। आता असं साच्याच्या मदतीनं आपण हे मोदक बनवून घेऊ। साच्यानं बनवले म्हणजे पटापट बनता आणि एकसारखे होता सर्व मोदक, लहान मोठे नाही होता। आता असं चांगलं दाबीसन मिश्रण साच्यामध्ये भरी घेऊ, म्हणजे चांगला मोदकले आकार येईल। असे बेसन मलाई मोदक आपण बनवून घेऊ। तुमचा जसा साचा असला तसे तुम्ही लहान मोठे तसे बनवू शकता। आपण गोड खोबऱ्याचे मोदक नेहमी बनवतो, पण आता या गणपतीला तुम्ही असे मोदक बनवू शकता। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलने सबस्क्राईब करा। पहा कसा मस्त मोदक बनीसन तयार आहे। आता असे सर्व मोदक मी बनवून घेते। तुम्ही हे मोदक नक्की बनवी पहा। असे मस्त मोदक बनले। असे हे बेसन मलाई मोदक तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये पण सांगा कसे बनले। असे हे झटपट बेसन मलाई मोदक तयार आहे। तुम्ही हे मोदक नक्की बनवी पहा। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।